या मालिकेच्या 30 नोव्हेंबरच्या भागामध्ये आता अर्जुन आणि सायली दुसऱ्या दिवशीची तयारी करत असतात. कसं महिपतला हे करायचं किंवा या सगळ्यामध्ये महिपतला अडकवायचं कसं, तेव्हा आता सायलीच्या मनात शंका येते. मला कळत नाहीये, हा महिपत याच्याबद्दलचं बघा, आपल्या मुलीसाठी तो इतकं प्रेम करतो. मुलीवर तिला फक्त रिसॉर्ट बांधायचं होतं, तर तो आश्रमात आमच्या आला, त्यांनी आम्हाला धमकवलं आणि इतकं सगळा प्रकार केला. हां, पण मला एक कळत नाहीये, की आपल्या मुलीसाठी इतकं सगळं करून आता मधुभाऊंना खुनात अडकवलं, इतकं सगळं झालं आणि त्यानंतर साक्षी मेली आणि तो गप्प बसला आणि तो शांत राहिलाय. नाही, नाही, काहीतरी गडबड आहे. तुमच्या लक्षात येतोय का हा प्रकार? यावरती अर्जुन म्हणतो, "हो, तुझं म्हणणं मला पटतंय." यावरती सायली सांगायला लागते, "म्हणजे तुम्ही एकंदर विचार केलात ना, तर तुमच्या लक्षात येईल की महिपत याला आता साक्षीचं इतकं प्रेम आहे, इतका आपुलकी आहे, तर आता त्यांनी त्यांनी त्या बाईला, जी बाई आता साक्षीच्या खुनासाठी कारणीभूत आहे किंवा ज्या बाईने साक्षीचा खून केला, त्या बाईला जिवंत कसं ठेवलं? मला सांगा, ती बाई आत्तापर्यंत जिवंत राहिलीच कशी? महिपतने तिला कधीच संपवायला हवं होतं ना." यावरती अर्जुन म्हणतो, "हा विचार माझ्या सुद्धा मनात आला, पण मी काय विचार केलं की ती बाई जेलमध्ये आहे ना आणि त्या कदाचित आता इकडे त्याला काही करता नसेल आलं, असं माझ्या मनामध्ये विचार आला." यावरती ती म्हणते, "नाही, पण हे सगळं जरा विचित्रच वाटते. आपल्याला या सगळ्यामध्ये काहीतरी शोधायला पाहिजे. म्हणजे ती आहे ना, ते काहीतरी चुकीचं घडते." यावरती अर्जुन म्हणतो, "हो, आपण हे सगळं नंतर बघूया, पण सध्या तरी आपल्याला आपल्या ह्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे." यावरती सायली म्हणते, "ते बरोबरच आहे, पण त्याला काहीतरी वेगळं करायला पाहिजे." म्हणजे बघा ना, आत्तापर्यंत आपण अनेक हे केलं, त्याला चिठ्ठी पाठवली, सगळ्या गोष्टींनी घाबरलं. पण आता घटनास्थळी ज्या वेळेला आपण त्याला बोलवू, तेव्हा काहीतरी वेगळं करायला पाहिजे. पण काय? माझं तर डोकं दुखायला लागलंय." अर्जुन म्हणतो, "डोकं दुखतंय ना? मग एकच उपाय मी आहे ना, मी छानपैकी तेलाची मॉलिश करून तुला देतो." असं म्हणत आता इकडे अर्जुन सायलीच्या केसाला तेलाची मॉलिश करण्यासाठी आता इकडे चालले, म्हणजे त्याचे प्रयत्न चाललेले आहेत. बरं, हे सगळं चालू असताना तोपर्यंत इकडे आता सचिन आल्यावरती लगेचच त्याला आता साक्षी मिठी मारते आणि त्यानंतर सचिन म्हणतो, "मला तर वाटलंय ब्युटिफुल तू चिडली असशील माझ्यावरती, पण हे तर काहीतरी वेगळंच झालेलं आहे." आणि त्यावरती ती सांगायला लागते, "अरे, चिडलेलीच आहे मी तुझ्यावरती. असं कसं करू शकतोस तू? मला असा म्हणजे काहीही न सांगता अचानकपणे निघून जातोयस आणि हे करतोयस. मला अजिबात या गोष्टी तुझ्या आवडल्या नाहीयेत. हे काय चाललंय?" यावरती तो म्हणतो, "अगं ऐक तरी मी काय सांगतोय ते. हे मला तुला सरप्राईज द्यायचं होतं, म्हणून मी हे सगळं केलंय." "अगं, हे तुझ्यासाठी सरप्राईज होतं. म्हणजे तुझा चेहरा असा गोरामोरा झालेला मला पाहायचा होता. कळतंय का?" यावरती ती म्हणते, "हे बघ, हे मला काही कळत नाहीये. पुन्हा ही अशी सरप्राईज मला देऊ नको. मला हे नाही सहन होत रे." असं म्हणत ती मिठी मारायला लागते आणि तो सांगतो, "सॅम, अगं तू तर किती स्ट्रॉंग मुलगी आहेस. तू इतकी स्ट्रॉंग आहेस आणि अचानकपणे तू अशी कशी काय इतकी हे झालीस, मऊ झालीस किंवा इतकी कशी काय हळवी झालीस?" यावरती लगेचच आता इकडे ती सांगायला लागते, "तू, तू केलंस मला हळवं. तू या सगळ्यामध्ये आता इकडे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेस. तुझ्यामुळे मी हळवी झालेली आहे." असं आता ती म्हणते आणि त्यानंतर तो तिला मिठी मारतो. बरं, हे सगळं चालू असताना तोपर्यंत आता सायली आणि अर्जुन यांचं वेगळंच काही चालू असतं. अर्जुन सांगतो, "थांब, मी आत्ता तेल आणतो आणि तुला हेड मसाज देतो." तेव्हा आता सायली त्याचा हात धरते आणि सायली त्याला सांगायला लागते, "खरं सांगायचं तर आता मला महत्त्वाचं बोलायचंय. ऐका ना, त्या ठिकाणी आपण काय असं वेगळं करायचं की ज्याच्यामुळे आपल्याला आता इकडे महिपतला घाबरवता येईल. म्हणजे तुम्हीच बघा ना, आपण जर का त्या ठिकाणी घटनास्थळी प्रतिमा आत्याला नेलं तर?" यावरती अर्जुन म्हणतो, "म्हणजे?" यावरती सायली सांगायला लागते, "म्हणजे खरं सांगायचं तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. नॉर्मल आत्तापर्यंत आपण त्याला तो बाबूचा फोटो दाखवणं, या अनेक गोष्टी केलेल्या आहेत, बरोबर ना? पण आज काहीतरी जेव्हा वेगळं करू ना, त्याच वेळेला आता इकडे आपण त्याला ट्रॅपमध्ये अडकवू ना, हे वेगळं काय करायचं हे आपल्या लक्षात आलं पाहिजे." यावरती लगेचच अर्जुन म्हणतो, "प्रतिमा आत्याला नेणं हे थोडं रिस्की नाही का ठरणार?" सायली सांगते, "हे बघा, त्या दिवशी बाबूचा फोटो बघून तो घाबरला. नुसतं घटनास्थळी त्याला नेऊन काहीही उपयोग होणार नाहीये. आपल्याला त्याला घाबरवायला पाहिजे." सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, त्या रात्री अपघात झाला. अपघात झाल्यानंतर मग आता प्रतिमा आत्याचं काय झालं आपल्याला माहितीच नाहीये. म्हणजे तन्वी तन्वी तर तिकडून निघून गेली. म्हणजे रडत-रडत निघून गेली आणि त्यानंतर प्रतिमा आत्यांचं काय झालं? त्या कुठे गेल्या? त्या कशा गेल्या? किंवा या सगळ्यामध्ये त्या आता कशा पद्धतीने इकडून नेल्या हे प्रतिमा आत्यांना पण आठवत नाहीये ना. पण पण हे सगळं महिपतला तर आठवत असू शकतं ना. आणि त्याचमुळे आपण याच गोष्टीचा आता इकडे हे करायचा
की त्यानंतर प्रतिमात्यांचं काय झालंय हे कदाचित महिपतला सगळं माहिती असू शकतं. आणि म्हणूनच मला असं वाटतंय की आपण प्रतिमात्या तिकडे नेलं तर तो बिथरेल आणि बिथरून तो आता काहीतरी चुकीचं पाऊल उचलेल असं मला वाटतंय. तुमचं काय म्हणणं आहे यावरती? अर्जुन म्हणतो, हो मला तर हे म्हणणं पटलंय, पण मला नाही वाटत की हे म्हणणं सिनियरला पटेल किंवा सिनियरला हे सगळं आवडेल. यावरती ती म्हणते, ठीक आहे, आपण एकदा बोलून तर घेऊया रविराज सरांची, त्यांचं काय म्हणणं आहे हे सुद्धा आपल्याला समजू दे. असं म्हणत आता हे सगळं चालू असताना मग अर्जुन सायलीचं पक्क ठरतं की काहीही झालं तरी सुद्धा आपण आता घेऊन जायचं आहे, ते म्हणजे प्रतिमात्यांना फक्त दोघांशी बोललं पाहिजे. इकडे तोपर्यंत साक्षी सांगत असते, तू असं वागू नकोस रे, तू मला सोडून का गेलेला आहेस, मला तर हे तुझं वागणं काही कळतच नाहीये, असं ती म्हणायला लागते. त्यावरती तो म्हणतो, अगं असं काय करतेस, काम होतं. यावरती ती सांगायला लागते, इतकं 2 दिवस आणि 2 रात्र. यावरती तो म्हणतो, अगं माझे चे अवर्स वेगळे आहेत, माझे चे वर्किंग अवर्स वेगळे आहेत आणि या सगळ्यामध्ये मला आता हे करायलाच लागतं. तुला कळतंय का, तू उगाचच इतकी चिंता करतेस असं मला वाटतंय. त्यावरती मग आता तो सांगतो, हे बघ, मी तुझाच आहे आणि तुझाच राहणार आहे, उगाचच या सगळ्यामध्ये तू आता हे करण्याचा प्रयत्न करू नको, असं म्हणत ज्या वेळेला तो हे बोलतोय त्यावेळेला ती आता सांगतेय की ठीक आहे, पण यापुढे असं वागू नको, असं म्हणत तो आता ज्या वेळेला तिला जवळ घेतोय नेमका अस्मिताचा तेव्हा फोन आलेला आहे. अस्मिताचा फोन आल्यावरती त्यावेळेला आता इकडे तो फोन आल्यावर घाबरतो आणि साक्षी म्हणते, का काय झालं रे? यावरती तो म्हणतो, नाही नाही काही नाही, आणि तो फोन तो कट करून टाकतो. बरं, आता फोन कट केल्यावरती इकडे तोपर्यंत ती म्हणते, कुणाचा फोन होता? म्हणतो, काही नाही, बिझनेसच्या संदर्भातला कॉल होता, अजिबात चिंता करू नको, मी म्हटलंय ना तुला की मी कॉल उचलणार नाही म्हणून, तर मी कॉल उचलणारच नाही, असं तो म्हणतो आणि फोन ठेवून देतो. बरं, आता हे सगळं चालू असताना तोपर्यंत आता तो जरा घाबरतो फोन आल्या कारणाने. बरं, आता हे सगळं चालू असताना इकडे घरी सायली आणि अर्जुन सकाळी सकाळी लवकर आता निघालेले आहेत. ज्या वेळेला सायली आणि अर्जुन लवकर निघतात तेव्हा प्रिया त्यांच्यावरती प्रेक्षकांनो लक्ष ठेवू नये, हे कुठे चाललेत, हे काय चाललेत, किंवा यांच्यामध्ये काय चाललंय आणि सायली का इतक्या लवकरात लवकर बाहेर पडती आहे, असं म्हणत ती आता विचार करते. तोपर्यंत आता इकडे अर्जुन म्हणतो, काल जे काही बोललीस ना तू प्रतिमात्याच्या बद्दल, तर ते मी म्हणजे ते मी लक्षात ठेवलंय आणि काहीही झालं तरी सुद्धा उद्या आपण बोलूया हे सिनियर सोबत. यावरती सायली म्हणते, लवकरात लवकर हे करायला पाहिजे, नाहीतर नाहीतर आपल्याला म्हणजे खूप मोठा गोंधळ होऊ शकतो. यावरती तो म्हणतो, हो पण थांब, इथे काही बोलण्यात अर्थ नाहीये, आपण या सगळ्यामध्ये नंतर बोलूया, असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन आणि सायली यांचं ठरतं आणि त्याच वेळेला प्रिया टोकून टोकून त्यांच्याकडे पाहत असते, काय नक्की यांचं बोलणं चाललंय किंवा काय हे दोघं जण बोलतायत, आणि तिला काही कळतच नसतं. बरं, हे सगळं चालू असताना मग आता सायली अर्जुन प्रियापासून लपून छपून आपला प्लॅन करत असतात. त्यांना आता प्रियाला काहीच कळू द्यायचं नसतं. त्याच वेळेला मग आता अस्मिता खाली येते आणि ती म्हणते, मम्मा मम्मा माझं गर्भसंस्कारचं पुस्तक कुठे आहे? यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते, विमल अहो असं काय करताय, कल्पना ताई इथे नाहीयेत. यावरती ती म्हणते, मग मम्मा कुठे गेले? यावरती आता इकडे सांगायला लागते लगेचच विमल, अहो त्या बाहेर गेल्या. सायली सांगते, अहो हो, त्या बोलल्या होत्या त्या काही दिवस पुण्याला गेलेल्या आहेत आणि त्यानंतर त्यांचं महत्वाचं काम आहे, तुम्हाला काय हवे मला सांगा ना. यावरती अस्मिता म्हणते की शी हे काय, म्हणजे आता मी सचिनकडे गेले होते, तर आता मी विचार केला होता की तिकडे कुणीच नाही आहे, तर मी आता विचार केला की मी तिकडे इकडे येते, इकडे सगळेजण असतील, पण हे काय, इकडे सुद्धा कुणीच नाहीये, मम्मा चाललेली आहे, ती म्हणजे पुण्याला गेली, मला सांगितलं पण नाही, आणि सायली तू पण घरात नसतेस, अर्जुन पण त्याच्या कामामध्ये असतो, मला आता खूपच एकटं वाटते. यावरती बघ आता सायली म्हणते, अस्मिताताई मला कळतंय आता इकडे तुम्ही म्हणजे अस्वस्थ फील करताय, पण हे बघा आज मला खरंच खूप महत्त्वाचं काम आहे, आणि त्यावेळी ती आता इकडे ती सांगते की हे बघा, मला अर्जुन सरांच्या इथे केसमध्ये मदत करायची, पण ते झालं की मी येते. अस्मिता म्हणते, ठीक आहे. यावरती अर्जुन म्हणतो, अस्मिताताई अशी उदास होऊ नकोस, म्हणजे खरं सांगू का, तर तू ना एक काम कर ना, माझा एक केस आहे ना, या केसच्या संदर्भात सायली मला मदत करते आहे आणि त्याचसाठी मी तिला घेऊन चाललोय. यावरती ती म्हणते, ठीक आहे. सायली म्हणते, नाही ठीक आहे, मी काय करते, आज नाही येत अर्जुन सर, आपण नंतर बघू काय करायचं ते. यावरती अस्मिता म्हणते, नको नको, माझ्यासाठी कुणीही त्यांचा प्लॅन तुमचा चेंज करू नका, काही झालं तरी सुद्धा मला हे नाही आवडणार. ठीक आहे सायली,
तू जा, म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा मी तुला कोणत्याही बाबतीत अडवू शकत नाहीये, तू जा बरं. यावरती मग आता अर्जुन म्हणतो, अस्मिताई अगं असं काय करतेस? सायली थांबेल ना. अस्मिता म्हणते, नको तुझं काम उरकून ये. इकडे तोपर्यंत प्रिया विचार करते की अस्मिता इतकं सगळं बोलते तरी सुद्धा सायली काही थांबायला तयार नाहीये. काहीतरी हिच्या डोक्यात चाललंय, म्हणजे आता हिच्यावरती पाळत ठेवली पाहिजे. काल महिपत हिच्यामुळे आपल्याला आता इकडे बोलला. काल महिपत आपल्याला जे काही बोलला त्याच्यामुळे आता इकडे हिला लक्ष ठेवायचं असतं की हे सगळं सायली अर्जुन करतायत की हे सगळं कोण करतायत. असं म्हणत असतानाच मग ती विचार करायला लागते. इकडे सायली बाहेर येते आणि त्यावरती अर्जुन तिला सांगत असतो, खरं सांगू का, तर आता सिनियरला पुण्याला जायचं होतं, म्हणजे त्याला आता काहीतरी महत्वाचं काम होतं. पण खरं सांगू का, तर त्यांनी मला सांगितलंय की काहीही झालं तरी सुद्धा तो या सगळ्यामध्ये आता आपलं हे काम होईपर्यंत अजिबात कुठेही जाणार नाहीये. असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे ती सांगते, म्हणजे तिचं लक्षच नाहीये. त्यावरती अर्जुन सांगायला लागतो की म्हणजे खरं सांगू का, तुझं लक्ष कुठे आहे? ती सांगते, माझं लक्ष अस्मिताताईंकडेच आहे. म्हणजे खरंच मला कळत नाहीये की खरं सांगायचं तर अस्मिताताई आता इकडे म्हणजे त्यांचं पण बरोबर आहे ना, की त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांना एकटं वाटणं साहजिकच आहे ना. यावरती तो म्हणतो, हो पण आत्ता सध्या आपण सध्या बाहेर पडणं गरजेचं आहे. ती सांगते, ठीक आहे, आत्ता आपण बाहेर पडूया, पण संध्याकाळी आपण एक पाणीपुरीची सरप्राईज पार्टी करूया का? आपण सगळ्यांना बोलवू का? अर्जुन म्हणतो, तुझ्या डोक्यात तरी काय चाललंय? सायली म्हणते, तुम्हाला तर तुमच्या बहिणीचा म्हणजे अजिबात हे नाहीये. त्यावरती तो सांगायला लागतो की अगं असं काय करतेस अगं? त्यावरती ती म्हणते, बरोबर आहे ना, मला वाटते की असं तुम्ही ना तुमच्या बहिणीचा विचार करायला पाहिजे. खरं सांगायचं तर आता तुम्हाला कळतच नाहीये की तुम्ही काय बोलताय ते. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, संध्याकाळी पार्टी करू, सगळ्यांना बोलवू, त्यांचा मूड पण लाईट होईल. अर्जुन म्हणतो, हो अगदी योग्य आहे. आपण आता सिनियरकडे चाललोय ना, तर प्रतिमा आत्या आणि सिनियर या दोघांना पण आमंत्रण देऊया काय? यावरती सायली म्हणते, ठीक आहे, मस्तपैकी पार्टी करू आणि त्यांना सरप्राईज देऊ. आता सायली अर्जुन निघाल्यावरती त्यांचा पाठलाग करत करत ही प्रिया त्यांच्या मागे मागे जायला निघालेली आहे. ज्या वेळेला प्रिया त्यांच्या मागे जायला निघालेली आहे त्यावेळेला मग आता लगेचच इकडे आलेली आहे अर्जुन. इकडे अश्विन येतो. अश्विन कॉफी बनवून तिच्यासाठी घेऊन आलेला आहे. ज्या वेळेला अश्विनच्या हातामध्ये आता इकडे कॉफी आहे त्यावेळेला मग आता प्रिया या सगळ्यामध्ये इकडे धावत पळत निघालेली आहे. जेव्हा प्रिया धावत पळत निघाले आणि त्यावेळेला इकडे अश्विनच्या हातातली कॉफी सांडते आणि तो आता म्हणायला लागतो, अगं तन्वी काय चाललंय, जरा बघून चाल. यावरती ती म्हणते, बघून चालू? यावरती तो सांगतो, मग काय, म्हणजे तू असं काय करतेस? यावरती तो सांगतो की नाही अगं तुझं लक्ष नव्हतं. त्यावरती ती म्हणते, माझं लक्ष नव्हतं, हे काय चाललंय? ठीक आहे, कॉफी सांडले ना, विमलला सांग. यावरती तो म्हणतो, फक्त तुला ही कॉफी दिसते, ही मी कॉफी तुझ्यासाठी बनवलेली, खास किचनमध्ये जाऊन. तुला तर किचनमध्ये जायला होत नाहीये, काही करायला होत नाही, नाही मला द्यायला होत आहे. मी खास बनवली, त्याची तुला किंमत नाहीये. असं म्हणत अश्विन तिला चांगलाच आत्ता ओरडलेला आहे. अश्विन या सगळ्यामध्ये ज्या वेळेला तिला ओरडतो त्यावेळेला ती म्हणते, काय आहे एवढं, कॉफी तर आहे ना, तू नको हे करूस, मी बघेन काय करायचं ते. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे तो सांगायला लागतो, तुझ्यासाठी ही फक्त कॉफी असेल, पण माझ्यासाठी आता इकडे हे महत्वाचं होतं. ती सांगते, एवढं काय हे करू नकोस, मी निघून जाते, तू कर हे सगळं साफ किंवा मी विमलला पाठवते. त्यावरती आता अश्विनला कळतच नाहीये की अशी कशी वागू शकते आणि ती तडक तिकडून निघून जाते. तिला घाई असते आणि या सगळ्यामध्ये इकडे ती विचार करते की हे जर का निघून गेले तर मात्र आता इकडे मला हे करायला लागेल. त्यावरती आता लगेचच ती निघून येते. तोपर्यंत अश्विन विचारच करत बसतो आणि त्याच वेळेला ती आता बाहेर येते. बाहेर आल्यावरती मग आता पाहते तर काय, अर्जुन सायली ऑलरेडी निघून गेलेत. हा अश्विन मांजरासारखा मध्ये कडमडला आणि माझा सगळ्या प्लॅनचे ह्याने 12 वाजवून टाकले. ते काही नाहीये, या अश्विनला तर धडा शिकवायलाच पाहिजे असा विचार ती करते आणि ते विचार करते, नाही नाही मला अजिबात इकडे थांबून चालणार नाहीये असं म्हणत ती निघते. इकडे तोपर्यंत आता अर्जुन आणि सायली हे आलेले आहेत, ते म्हणजे रविराजांच्या इथे. यावरती आता इकडे रविराजांच्या इथे ज्या वेळेला ते आलेले आहेत आणि त्याच वेळेला आता इकडे रविराज त्यांना म्हणतायत की ठीक आहे, म्हणजे आपण ह्या बाबतीत विचार करणं गरजेचं आहे. यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो, खरं सांगायचं तर आपण सावंतांशी बोललं पाहिजे, सावंतांची परवानगी घेतली पाहिजे. यावरती मग आता अर्जुन सांगतो, रविराज सांगतात, तू चिंता करू नको, सावंतांची परवानगी घेण्यासाठी मी आता तुला घेऊन जातो, आपण दोघं जण जाऊया आणि सावंतांची परवानगी घेऊया. असं म्हणत सावंत इन्स्पेक्टरची परवानगी घेण्यासाठी आता अर्जुन आणि सायली जाणलेले आहेत आणि त्यावरती आता इकडे सायली सांगते, ठीक आहे, मग तुम्ही तिकडे निघाला आहात तर मला आता घरी जायला पाहिजे.
यावरती इकडे प्रतिमा येते आणि काय ग सायली तू घरी निघालीस? यावरती सायली सांगायला लागते, खरं सांगू का तर प्रतिमा त्या मला ना एकट्या अस्मिताई घरी आहेत ना म्हणून लवकरात लवकर घरी जायला पाहिजे. यावरती ती सांगते अस्मिता हो कल्पना पण पुण्याला गेले ना. ठीक आहे. मग यावरती आता सायली सांगते की एक काम करूया आपण ना म्हणजे तुम्ही पण आज घरी यायचंय. यावरती आता सायली सांगते की आज ना अस्मिताताईंसाठी मी एक सरप्राईज पार्टी ठेवली. अर्जुन म्हणतो हो आज अस्मिताताईसाठी एक सरप्राईज पार्टी आहे आणि ते म्हणजे या सगळ्यामध्ये अस्मिताताईला आता पाणीपुरीची पार्टी देण्यात येणार आहे. असं म्हटल्यावर ती आता इकडे कल्पना सांगते चल ना प्रतिमा सांगते चल ना मी तुझ्यासोबत येते आपण दोघी जणी सोबतच जाऊया. यावरती सायली सांगायला लागते नको तुम्ही आत्ता आलात ना तर त्यांना म्हणजे जरा संशय येईल ना. त्यावरती तुम्ही ना आयत्या वेळेला या. त्यावरती ती सांगते की कसं आहे ना म्हणजे आपण एक काम करूया तो आता तुम्ही सरप्राईज म्हणून आलात ना तर आता ते छान होईल म्हणून आता सरप्राईज म्हणून तुम्ही या. असं म्हटल्यावरती अर्जुन सांगायला लागतो हो हो तुम्ही सरप्राईज म्हणूनच या म्हणजे छान होईल. असं म्हटल्यावरती आता सायली सांगते मला तयारी करायची आहे मी निघते. सायली तिकडून निघून जाते आणि अर्जुन आणि इकडे रविराज हे आता सावंतांकडे चाललेत. निघता निघता सायली चैतन्यला सुद्धा कॉल करते. इकडे तोपर्यंत सावंतांकडे आल्यावरती सावंतांना सगळा प्लॅन समजून सांगितला जातो. सावंत म्हणतात ठीक आहे प्लॅन तर खूपच रिस्की आहे. प्लॅन रिस्की आहे आणि त्यानंतर मग आता आपण फक्त एक काम करायचं आहे की या सगळ्यामध्ये आपण ना म्हणजे मी तुमची मदत करायला तयार आहे तुम्ही बिलकुल चिंता करू नका तुम्ही जसं म्हणाल तसं होईल. असं म्हणत आता इकडे अर्जुन रविराज आणि सावंत यांचा प्लॅन ठरतो महिपतला ट्रॅप करण्यासाठी. त्यावरती अर्जुन म्हणतो तुम्ही एक काम करा की तुम्ही फक्त आता म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्ही काय करायचंय तर आधी आमच्या आधी पोचायचं आहे तिकडे. सावंत म्हणतात ठीक आहे मी यांच्या आधी म्हणजे आधी पोचेन तिकडे. त्यावरती आता इकडे सांगायला लागतात रविराज की आम्ही त्यानंतर पोचू. बरं हे सगळं झाल्यावरती आता महत्वाची गोष्ट राहिली ती म्हणजे प्रतिमाला तिकडे कसं आणायचं. हे झाल्यावरती मग आता अर्जुन घरी येतो आणि सायली पण घरी येते. त्यावेळेला सायली आणि अर्जुन सांगायला लागतात की आम्हाला काय वाटतं माहितीये का आपण एक काम करूया प्रतिमा तेव्हा तिकडे नेऊया. पण रविराज म्हणतात या आत्ता तर काय मी प्रतिमाला त्या ठिकाणी कधीच घेऊन जाणार नाही. रविराजांनी नकार दिल्यावरती प्रतिमा मात्र सांगते की तुम्हाला जर का मला सगळं आठवावंसं वाटत असेल तर मला तिकडे जायलाच पाहिजे मला अडवू नका मला माझ्या या भीतीमधून बाहेर पडायला पाहिजे. असं म्हणत मग मात्र आता इकडे प्रतिमाने बोलल्यावरती रविराज तयार होणार आहे.